हेलो 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 Yes, ma'am. Yes. okay, shall we start? Hello, shall we start? हेलो Yes, ma'am. हा कुठला पॉइंट चालू होता आपलं? Selection of आ कोणता पॉइंट चालू होता? पटपट सांगायचं. selection of lubricant. सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट, बरोबर आहे ना? त्यातला कुठला लुब्रिकंट सिलेक्ट करायचं चाललेलं होतं? Lubricant for internal combustion engine. लुब्रिकंट फॉर इंटरनल कंबशन ऑफ इंजिन, बरोबर आहे. लुब्रिकंट फॉर इंटरनल कंबशन ऑफ इंजिन. ओके, कुठला लुब्रिकंट सिलेक्ट करायचा इंटरनल कंबशन ऑफ इंजिन साठी? Oiliness improver. ऑइलीनेस इम्प्रूव्हर. कशामध्ये टाकायचे ऑइलीनेस इम्प्रूव्हर? कशामध्ये टाकायचे ऑइलीनेस इम्प्रूव्हर? लिहून दिलेलं असेल बघा. टेल मी. Mineral oil. व्हेरी गुड, मिनरल ऑइल. मिनरल ऑइल मध्ये ऑइलीनेस इम्प्रूव्हर ऍड करायचे. ओके, सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट हा पॉइंट चालू आहे आपला. सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट, एम आय करेक्ट? हॅलो, Yes, Yes, ma'am. ma'am. हा, सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट मध्ये पहिला आहे लुब्रिकंट फॉर कटिंग टूल, सेकंड वन इज लुब्रिकंट फॉर इंटरनल कंबशन ऑफ इंजिन, अँड थर्ड वन लुब्रिकंट फॉर गिअर, GEAR, गिअर. माहित आहेत ना गिअर? गिअर गाड्यांचे आपण गिअर म्हणतो बघा. Yes. हा, लुब्रिकंट फॉर गिअर. तुम्ही शोधून सांगायचा कुठला लुब्रिकंट वापरायचं ते, आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आणि कुठला लुब्रिकंट वापरायचा. कारण तेच फक्त महत्वाचं आहे, याच्यातलं कुठला लुब्रिकंट वापरायचा तेच फक्त महत्वाचं आहे. मॅम, बोला. हे झाल्यावर MCQ घेता का? हा, MCQ हवे होते. MCQ डिस्कस करणार आहे की मी. एवढं होऊ द्या की. किती चॅप्टर राहिलाय? एक PPT राहिलाय फक्त. लगेच संपत आहे. 10 मिनिटाचा चॅप्टर राहिलाय. पहिल्या चॅप्टरचे MCQ डिस्कस करायचेत ना? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण चॅप्टर संपला तेव्हा डिस्कस केलेले का नाही? केलेत. केलं होतं मॅम. केलेत पण अजून एकदा डिस्कस करायचे का? बरं करूयात, काहीच प्रॉब्लेम नाही. हे करा, हे अगोदर बघा, हे पटपट संपू द्या, मग आपण तिकडे जाऊयात. तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. आज आपली केमिस्ट्रीची टेस्ट आहे, एम आय करेक्ट?
येस मॅम. हा, डोंट वरी, रिलॅक्स, मी आहे. लुब्रिकंट फॉर गिअर्स, मी प्रश्न विचारलेला आहे, कोणता लुब्रिकंट वापरायचा इथं? लुब्रिकंटचं नाव सांगा मला, कोणता लुब्रिकंट वापरायचं? कुठल्या शब्दाला अंडरलाईन करावं लागेल? कुठला शब्द परीक्षेमध्ये विचारला जाईल? MCQ. कटिंग फ्लड. कुठे रे कटिंग फ्लड? नाही, तर मला दिसतच नाही कटिंग फ्लड. मी हे विचारते, 3 नंबरचा पॉइंट विचारते तुम्हाला आणि प्रश्न विचारते की कुठला लुब्रिकंट वापरायचा गिअर साठी? एक्स्ट्रीम प्रेशर. हे बघा, एक्स्ट्रीम प्रेशर काय लुब्रिकंट आहे का रे? एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह हा लुब्रिकंट मध्ये टाकला जाणारा घटक आहे, एक सबस्टन्स आहे. लक्षात आलं का? एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह म्हणजे आपण भाजी आहे ना, भाजीमध्ये जसं मीठ टाकतो तसं त्या तो सबस्टन्स दुसऱ्यामध्ये ऍड केला जाणारा घटक आहे. कुठं उत्तर सापडलं तुम्हाला सांगा बरं, कुठं आहे? कुठल्या वाक्यामध्ये उत्तर आहे सांगा बरं? हा, lubricant containing extreme pressure additives such as metallic soap or chlorine, और आपला मेटॅलिक सोप असलं काही झालेलं नाही, क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस कंपाऊंड आर ऍडेड. कुठला लुब्रिकंट वापरायचा? मिनरल ऑइल चालेल, व्हेजिटेबल ऑइल चालेल, पण त्याच्यामध्ये काय कंटेन करा म्हणून सांगितलंय? कंटेन म्हणजे त्याच्यामध्ये टाकलं, त्याच्यामध्ये असणारं, त्याच्यामध्ये अस्तित्वात असणारं काय आहे त्याच्यामध्ये कंटेनिंग? लुब्रिकंट हा व्हेजिटेबल ऑइल वापरा, नाहीतर एनिमल ऑइल, मिनरल ऑइल. मिनरल ऑइल वापरा. त्याच्यामध्ये काय टाका त्याच्यामध्ये? हे बघा, शेवटचं जरी लेक्चर असलं ना, आपण मनाची तयारी करायची. हे फर्स्ट लेक्चर आहे आपलं म्हणून, असं डल वगैरे नाही, ऍक्टिव्हली पटपट संपवून टाकायचं असते. हा, विच लुब्रिकंट इज युज्ड देअर? साधं मिनरल ऑइल चालेल का गिअर मध्ये? नाही. व्हेजिटेबल ऑइल चालेल का? नाही. तर त्याच्यामध्ये कुठले सबस्टन्स टाकायचे? मेटॅलिक सोप टाका, किंवा क्लोरीन टाका, किंवा सल्फर टाका, किंवा फॉस्फरस टाका, असे कंपाऊंड टाकायचे. म्हणजे एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह टाकायचे. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह काय करतात रे सांगा बरं? कोणाला आठवते का? बघू, कोण हुशार आहे का? एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह काय करतात? एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन ही मेथड शिकवले, त्या मेथडकडे जायचं आणि ह्याचं उत्तर सांगायचं, त्याच्याशिवाय पॉइंट पुढे जाणार नाही. लुब्रिकेशनच्या 3 मेथड आहेत का? हा, फ्री रॅडिकल कोणाबरोबर रिॲक्ट होतात हाय टेम्परेचरला? ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा, लुब्रिकेशनच्या हाय टेम्परेचरला काय होतं? ते एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह कोणाशी रिॲक्ट होतात? फ्री रॅडिकल्स, क्लोरीन, सल्फर आणि फॉस्फरस. अरे, ही फ्री रॅडिकलची नावं आहेत. क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस ही फ्री रॅडिकलची नावं आहेत. पेज ओपन करा आणि तिकडे जावा. हाय टेम्परेचरला हे जे क्लोरीन, फॉस्फरस, सल्फर आहेत ना, ते मुव्हिंग सरफेस बरोबर रिॲक्ट होतात, मेटलच्या सरफेस बरोबर रिॲक्ट होतात, मशिनरीच्या सरफेस बरोबर रिॲक्ट होतात. बघा बरं तिकडे जाऊन. मेटल सरफेस आहे का मेटल सरफेस बरोबर? ते रिॲक्ट विथ मेटल सरफेस and at high temperature. at high temperature and form the film which is stable at high temperature or extreme condition. दिलेला आहे की नाही सेंटेन्स? ओके. येस. देन कुठला लुब्रिकंट वापरायचा मग? लुब्रिकंट कंटेनिंग एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह सच as metallic soap, chlorine or sulfur, phosphorus compound are added. कशामध्ये ऍड करायच्या? लुब्रिकंट मध्ये. त्याच्याकडे कुठल्या प्रॉपर्टी असायला पाहिजे? त्या लुब्रिकंट कडे ऑइलीनेस असायला पाहिजे, सेंट्रिफ्युगल फोर्स असायला पाहिजे. शुड नॉट रिमूव्ह दी सेंट्रिफ्युगल फोर्स, म्हणजे गोल त्या मशिनरीचं रोटेशन नाही थांबवलं पाहिजे. हाय रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन, असाच प्रॉपर्टी असायला पाहिजे. पण लुब्रिकंट कोणता सिलेक्ट करणार? हा लुब्रिकंट सिलेक्ट करणार. आर यू गेटिंग? हॅलो. Yes, ma'am. हा, लुब्रिकंट फॉर गिअर, working condition at gear having extreme pressure, so lubricant using for gear should possess. लुब्रिकंट कडे
गिअर साठी वापरला जाणाऱ्या लुब्रिकंट ह्याची कुठली प्रॉपर्टी असावी लागते? खूप प्रेशर असतं, एक्स्ट्रीम प्रेशर असतं त्याच्यावरती, म्हणून खालील प्रॉपर्टी असाव्या लागतात. ही गुड ऑइलनेस, शुड नॉट रिमूव्ह सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स नाही रिमूव्ह केलं पाहिजे, म्हणजे चाकाचं फिरणं नाही बंद केलं पाहिजे. शुड पजेस हाय रेजिस्टन्स टू ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशनला रेजिस्ट केलं पाहिजे, म्हणून हा रुब्रिकंट सिलेक्ट करायचा. ओके, राईट डाऊन, लिहा. झालं? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट No, पॉइंट. ma'am. हा, No, ma'am. झालं मॅम. ओके. हा, मला नाव सांगा, लुब्रिकंट फॉर डेलिकेट इन्स्ट्रुमेंट कोणतं? डेलिकेट इन्स्ट्रुमेंट साठी कोणता लुब्रिकंट वापरायचा? टेल मी. Animal or vegetable? व्हेरी गुड, नाईस. Animal oil or vegetable oil. लिहा मग, हे आहे असे डेलिकेट इन्स्ट्रुमेंटची नाव आहेत बघा. वॉच, क्लॉक, इन्स्ट्रुमेंट, सिविंग मशीन्स. लिहा, हे आहे असं लिहा आणि ह्याला अंडरलाईन करा. ॲनिमल ऑइल अँड व्हेजिटेबल ऑइल.
झालं मॅम. ओके. आणि हा नाही सिलेबसला 5 नंबरचा. 6 नंबरचा बघा, लुब्रिकंट फॉर रिफ्रिजरेटर सिस्टीम. नंबर 5 म्हणा, लुब्रिकंट फॉर रिफ्रिजरेटर सिस्टीम. हेडिंग लिहा आणि कुठला लुब्रिकंट वापरायचा ते पण मला सांगायचं. नेपथॅलिन बेस्ड ऑइल. व्हेरी गुड. नॅपथॅलिन बेस्ड ऑइल हा लुब्रिकंट म्हणून वापरायचा. आणि त्याचे काय कमी असावं लागतात फ्रीजचे? क्लाउड पॉइंट आणि पुअर पॉइंट कमी असावे लागतात. बरोबर आहे ना? येस मॅम. लिहा मग हा पॉइंट लिहा, कर्सर दिसते इथे. ओव्हर नो मॅम. आलं का? Yes. ओके. लिसन. लास्ट इथं नाही टाईप केलेला, मी ओरली सांगते, लिहून घ्या तुम्ही. ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर नंबर 6 असेल आता तो. ट्रान्सफॉर्मर. डॅश. lubricant used for transformer. Lubricant used for transformer is petroleum oil. Petroleum oil. Petroleum oil without any impurity. Without any impurity. Without any impurity. Without any impurity. Over. येस. हा. ओके. Then the chapter is over. हा चॅप्टर इथं काय झालेलं आहे? काय झालंय? संपलेला आहे. आणि व्हॉट्सअपला किंवा माझ्या पर्सनल मेलला याची असाइनमेंट टाकू नका. मी तुम्हाला एक लिंक देते, तिथं तुम्ही तुमची स्कॅन कॉपी अपलोड करायला सांगू. ओके मॅम. लक्षात आलं का? Yes. ओके. देन आता तुम्हाला काय हवे? एमसीक्यूज पाहिजेत, होय की नाही? आपण डिस्कस करूयात एमसीक्यूज. ओके. मी वाचते, तुम्ही त्याची उत्तर द्यायची. हॅलो. हा सांगा, ऐकायचं नीट. इफ वॉटर इज न्यूट्रल देन इट हॅव्हिंग पीएच 7. 7. गुड. हा 7. हा पर्याय लिहून घ्यायचे. हा नोटबुकच्या लास्ट पेजला जावा.
alkalinity is not depend on dash dash ion concentration. H plus ion. H plus. H plus ion concentration. Dash dash in water is that characteristic of water which prevent leathering of soap. Hardness. Hardness, good. Sample of water when treated with soap, it form White PPT. white PPT. Okay. Water which form leather with the soap is known as Soft water. आहे ना. Dash dash is a type of hardness. पर्याय वाचते. Total solid, total hardness, temporary hardness आणि pH. Temporary hardness. Temporary hardness. Total hardness is पर्याय वाचते. Temporary hardness. दुसरा पर्याय आहे permanent hardness. तिसरा पर्याय आहे A and B. चौथा पर्याय आहे is a sum of A and B. Option D. Sum of A and B. Option D is correct. Temporary hardness is caused by पर्याय आहे calcium and magnesium bicarbonate, calcium and magnesium sulfate, calcium and magnesium carbonate, calcium and magnesium chloride. Calcium and magnesium bicarbonate. Calcium and magnesium bicarbonate. Good. Dash dash can be removed by simple boiling. पर्याय permanent hardness, total hardness, temporary hardness, dissolve oxygen. Temporary hardness. Temporary hardness. Temporary hardness can be removed by boiling. Good. Dash dash cannot remove by boiling. Alkalinity, acidity, permanent. Good. Permanent hardness is caused by presence of dash dash. Permanent hardness is caused by presence of calcium and magnesium chloride, calcium and magnesium sulfate, A and B, calcium and magnesium bicarbonate. Calcium and Both A and B. A and B. किती हुशार आहेत रे तुम्ही. कसं पर्याय लक्षात ठेवता का तुमच्या समोर काय आहे. नाही मॅम. असं ऐकून लक्षात ठेवताय का. तुमची लर्निंग कॅपॅसिटी एवढी वाढली का. हॅलो. आता पुढचं ऐका. Salt of calcium and magnesium such as chloride and sulfate causes कौतुक केलं म्हणून झालं का. Permanent hardness. Good. Total hardness is temporary plus permanent, suspended plus dissolved, total solid, permanent hardness. Temporary plus. Which of the following is not unit of hardness? Degree French, degree clerk, ppm, J and K. J and K is not unit of hardness. Okay, next. Dash dash is capable of exchange its ion with the hardness producing salt. Ion exchange. पर्याय सांगते. रेझिन, सेमी परमेबल मेम्ब्रेन, जिओलाइट, कोॲग्युलंट. रेझिन. याचं उत्तर रेझिन बरोबर आहे. By using dash dash method, we can remove the total hardness of water. Clerk method, EDTA method, ion exchange method, reverse method. Ion exchange method. Ion exchange method ni hardness काढून टाकता येते. In dash dash, water flow from dilute side to concentrated side. Osmosis. Osmosis.
In dash dash water flow from concentrated site to dilute site. Reverse osmosis. Reverse osmosis. Water containing magnesium bicarbonate, calcium chloride is water containing. Permanent and temporary. अरे राजांनो, permanent plus both A and B. Permanent hardness and temporary hardness. Okay. Have you any problem regarding this MCQs? No, ma'am. नाही, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळणार. ओके, ठीक आहे. Anyone have any problem? No, ma'am. Hello, ma'am. हॅलो, हा, MCQ खूप आहेत मॅम, सगळे घ्या की. सगळे MCQs घ्यायचे. हा मॅम. काय करा, तुम्हाला ज्याची अडचण आहे ना रे, आपण ऑलरेडी घेतलेले आहेत ना रे MCQs, ज्या MCQ ची अडचण आहे ते विचारा ना, ते नोटबुक मध्ये शोधा. हा, हॅलो हॅलो, का घ्यायचे? घ्या मॅम. ओके, घेऊयात. घ्या म्हणत असला तर काहीच प्रॉब्लेम नाही. स्क्रीन दिसते का? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. ऍक्च्युअली हे घालवायला पाहिजे, रेड म्हणजे तुमच्या डोळ्यात बसते ना. बघा बरं, कुठल्याला वाचा आणि कुठल्याला प्रॉब्लेम आहे ते मला बोला. वाचा, कुठला अवघड आहे ते मला सांगा. का सगळ्यांनी मिळून वाचायचे? हॅलो, सगळ्यांनी मिळून. ओके Yes. ओके, विल रीड. हे आताच वाचलेलं आहे. अल्कॅलिटी इज नॉट डिपेंड अपॉन, हे पण आताच वाचलेलं आहे. डॅश डॅश इन वॉटर इज दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर, हे पण आताच वाचलेलं आहे. वॉटर ऑफ सॅम्पल ऑफ हार्ड वॉटर व्हेन ट्रीटेड विथ सोप इट फॉर्म व्हाईट White पीपीटी, PPT. आताच वाचलेलं आहे. वॉटर विच फॉर्म लेदर विथ अ सोप इज नोन ॲज Soap. सॉफ्ट वॉटर. डॅश डॅश इज अ टाइप ऑफ हार्डनेस, टेम्पररी. टोटल हार्डनेस इज सम ऑफ A and B, आहे का? Temporary hardness is caused by calcium and magnesium bicarbonate. Dash dash can be removed by simple boiling. Temporary hardness can be removed by boiling. Dash dash cannot be removed by boiling. इथंच उत्तर चुकलेलं आहे. इथं काय येणार आहे? परमनंट ॲड्रेस. परमनंट. Permanent. Permanent hardness is caused by presence of calcium and magnesium chloride and sulfate, means A and B. Salt of calcium and magnesium other than bicarbonate such as chloride and sulfate causes बायकार्बोनेट पण आहेत, क्लोराईड पण आहेत आणि सल्फेट पण आहेत. टोटल हार्डनेस येते. आणि फक्त क्लोराईड आणि सल्फेट म्हटलं तर काय येते? परमनंट हार्डनेस येते. टोटल हार्डनेस इज टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट युनिट ऑफ हार्डनेस? J and K is not unit of hardness. Dash dash is a capable of exchanging the ion with hardness producing salt. Hardness producing salt, resin. हे रेझिन नीट लक्षात ठेवा. By using dash dash we can estimate total hardness. Ion exchange method. हा, बाय हा वेगळा MCQs आहे. आयन एक्सचेंज मेथड. इन डॅश डॅश वॉटर फ्लो फ्रॉम डायल्यूट साइट टू कॉन्सन्ट्रेटेड साइट, ऑस्मोसिस. method. इन डॅश डॅश वॉटर फ्लो फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड साइट टू डायल्यूट साइट, रिव्हर्स ऑस्मोसिस. वॉटर कंटेनिंग बायकार्बोनेट क्लोराइड बोथ A and B. बायकार्बोनेट आणि क्लोराइड आले की बोथ A and B. इंटरनल ट्रीटमेंट ऑफ वॉटर फीड बॉयलर इन्व्हॉल्व कन्व्हर्टिंग टू द सोल्युबल सबस्टन्स. म्हणजे इंटरनल ट्रीटमेंट द्यायची म्हणजे काय करायचं? जे स्केल आहे त्याला सोल्युबल मध्ये रूपांतर करायचं. स्केल फॉर्मेशन इन बॉयलर कॉजेस वेस्टेज ऑफ हीट. स्केल तयार झाल्यामुळे काय वेस्ट होते? हीट वेस्ट होते. एक्झॉस्टेड अनायन कॅन बी रिजनरेटेड बाय अल्कलाइन सोल्युशन, Alkaline. आहे की नाही?
exhausted cation exchange can be regenerated by acidic solution. हे दोन्ही एमसीक्यूज नंतर एक आयएससी ला टाकण्यासाठी मी टाकलेले नाहीत, महत्वाचे आहेत तरी पण. कोयाग्युलंट हेल्प इन सेटिंग ऑफ काय सस्पेंडेड इम्प्युरिटी आणि कोलायडल इम्प्युरिटी. कोयाग्युलंटचं काय काम असतं? सस्पेंडेड इम्प्युरिटी, व्हेरीफाईंग सस्पेंडेड इम्प्युरिटी आणि कोलायडल इम्प्युरिटी रिमूव्ह करणं. ओके. मोस्ट पॉप्युलर आयडियल डिसइन्फेक्टंट इज क्लोरीन. जिओलाइट हे नाही आपल्या सिलेबसला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोयाग्युलंट? अल्युमिनियम सल्फेट इज अ कोयाग्युलंट. हार्डनेस ऑफ वॉटर इज ऑफन रिपोर्टेड इन टर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. 1 ppm is equal to 1 milligrams per liter. Molecular weight of CaCO3 is 100. Hard water may be softened by passing through it into the ion exchange resin. Blow down operation causes removal of the sludge, not scale. Scale निघून जात नाही, sludge निघते. blow down operation म्हणजे खालून पाणी सोडणं. Method by oxygen determination. Winkler method ने determine केला जातो oxygen. Chemical which are used for killing the bacteria is known as disinfectant. Hard and adherent coating which prevent the surface of boiler is called as a scale. Hard जो असतो तो scale असतो. Water is hard when it contain. Water hard कधी असतं? तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम साल्ट असल्यानंतर त्या वॉटरला हार्ड वॉटर असं म्हणायचं. pH of acidic solution is less than 7. During the reverse osmosis, pure water is pushed out through the semi-permeable membrane. Sea water usually contains 4% of dissolved salt, out of which 3.6 is NaCl. Osmosis is a process in which water moves from solution of lower concentration to higher concentration. Semi-permeable membrane allowed to flow only solvent molecule. फक्त solvent molecule पुढे जातात. Amount of oxygen present in water is known as a dissolved oxygen. pH of drinking water is from 6 to 7. Sorry, 6 to 9. Semi-permeable membrane allow the flow of only solvent molecule. फक्त solvent molecule जातात. मग इथे एक प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याचं उत्तर किती येते? 100 येतात. तुमच्याकडे आहे फॉर्म्युला त्याचा. आणि सीओडी अमाउंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वॉटर फॉर इट्स ऑक्सिडेशन बाय युझिंग द केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट such as K2Cr2O7. It is known as a BOD. Water containing magnesium bicarbonate and calcium chloride is both temporary and permanent. Are you getting? Yes. Yes, ma'am. खूप सोपं आहे, काहीच अवघड असं काहीच नाही त्याच्यामध्ये. सर्वांना कळालंय का? कळालंय का? ओके. आता की नाही आपण सेकंड चॅप्टर एखादा आपला आता झालेला चॅप्टर आहे ना त्याचे एमसीक्यूज पाहूयात. ओके. हॅलो, कोणती स्क्रीन ओपन आहे रे? लुब्रिकंट आहे, लुब्रिकंटची का वॉटरची? Lubricant. Lubricant. ओके. हा, लुब्रिकंट इज युज्ड टू, कशासाठी वापरला जातो?
डिक्रीज द डिस्ट्रक्शन ऑफ मेटल सरफेस. मेटलच्या सरफेसचं डिस्ट्रक्शन होऊ नये म्हणून लुब्रिकंट वापरला जात असतो. ओके. हा सेकंड. हा इंटरनल रेजिस्टन्स इज नथिंग बट व्हॉट? Internal resistance is nothing but what? बोला. Internal resistance is nothing but फिस्कोसिटीच्या डेफिनेशन कडे जावा बरं. तिथे इंटरनल रेजिस्टन्स शब्द सापडते का बघा. Measure of internal resistance. हा इज नोन ॲज व्हॉट? Viscosity. Viscosity. Good. Good. Very nice. जर समजा फिस्कोसिटी इंडेक्स नाही फिस्कोसिटी इंडेक्सचं रिलेशन सांगा. वियर होते म्हणजे सरफेस निघून जात आहे तर फिस्कोसिटी इंडेक्स तेव्हा कसा असणार आहे? लो असणार आहे. हा आणि आपल्या गुड लुब्रिकंटचा जर वियर व्हायचं थांबवणार असेल तर लुब्रिकंटचा फिस्कोसिटी इंडेक्स कसा असावा लागतो? हाय असावा लागतो. ओके. Viscosity is dash dash proportional to viscosity index directly. Ha. Dash dash is the lowest temperature at which oil gives off vapor and that will ignite. Ignite means burn. Burn होत असेल तर त्याला कुठला पॉइंट म्हणायचं? फायर पॉइंट. हा. Lubricant is used to prevent. कशासाठी वापरला जातो? मेनली wearing and rubbing of metallic surface. लुब्रिकंट मेनली कशासाठी? कोरोजन होण्यासाठी वापरला जातो का मेटलचं? नाही. मेटलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी वापरला जातो का? कोरोजन आणि ऑक्सिडेशन होण्यासाठी वापरला जातो का? नाही. तर कशासाठी वापरला जातो? विअरिंग अँड रबिंग ऑफ मेटॅलिक सरफेस साठी वापरला जात असतो. ओके. मशीन ऑपरेटिंग अंडर हाय टेम्परेचर अँड हाय लोड इज बेस्ट लुब्रिकेटेड बाय. मी तुम्हाला सॉलिड लुब्रिकंटचं जिथे हेडिंग लिहून दिलं होतं तिथंच एक वाक्य टाकलेलं आहे बघा. हाय टेम्परेचर आणि हाय लोडला कुठला लुब्रिकंट वापरणार? सॉलिड लुब्रिकंट. ओके. डॅश डॅश इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल. प्रत्येक लुब्रिकेटिंग ऑइल कडे कोणती प्रॉपर्टी असायला हवी? ऑइलीनेस. व्हेरी गुड. नाईस. ग्रीस इज नॉट युज्ड टू लुब्रिकेट. ग्रीस हा कुठे वापरला जात नाही? रेल ऍक्सल मध्ये वापरला जात नाही का? गिअर मध्ये वापरला जात नाही का? बेअरिंग मध्ये वापरला जात नाही का? डेलिकेट इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरला जात नाही? हा डेलिकेट इन्स्ट्रुमेंट मध्ये जर वापरला तर त्याची मशिनरी ब्लॉक होऊन बसेल. ते रोटेशन होणार नाही कारण त्याला लो फिस्कोसिटीचा लुब्रिकंट लागत असतो. डेलिकेट इन्स्ट्रुमेंटला एकदम पातळ लागत असते पाण्यासारखं लुब्रिकंट. ओके. इन डॅश डॅश लुब्रिकेशन moving substance are separated from each other by thick film of fluid. thick film असेल तर त्या लुब्रिकेशनला दुसरं नाव काय आहे? थिक फिल्म लुब्रिकेशनला दुसरं नाव. हा फ्लुइड फिल्म लुब्रिकेशन. हा. ओके. गुड. रेट ऑफ चेंज ऑफ फिस्कोसिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल विथ टेम्परेचर इज नोन ॲज Viscosity index. गुड. नाईस. ग्रीस इज एक्झाम्पल ऑफ सॉलिड लुब्रिकंट, लिक्विड लुब्रिकंट, सेमी सॉलिड लुब्रिकंट. ग्रीस कोणाचं एक्झाम्पल आहे? Semi solid lubricant. ओके. ऑइलीनेस इज लिस्ट इन केस ऑफ कुणाकडे Mineral ऑइलीनेस oil. कमी आहे? मिनरल ऑइल कडे Mineral. कमी आहे. गुड लुब्रिकेटिंग ऑइल शुड हॅव. चांगल्या लुब्रिकेटिंग High ऑइल मध्ये व्होलॅटिलिटी पाहिजे का? फिस्कोसिटी पाहिजे का? फायर पॉइंट पाहिजे का? लो फिस्कोसिटी पाहिजे? कुठली प्रॉपर्टी पाहिजे गुड कडे? Fire point. हा हाय फायर पॉइंट पाहिजे. लो फायर पॉइंट नाही. व्हॉट विल बी हॅपन इफ फायर पॉइंट इज लो? व्हॉट विल हॅपन? काय होऊन बसेल रे फायर पॉइंट लो असेल तर? आपल्या घड्याळामध्ये लुब्रिकंट वापरलेले आणि त्याचा फायर पॉइंट कमी आहे. काय होईल? टेम्परेचर वाढलं ना थोडं जरी रूम टेम्परेचरला जरी गेलं तरी आपलं घड्याळ पेट घेईल. हो की नाही? फायर पॉइंट म्हणजे ज्या टेम्परेचरला ते पेट घेते ते टेम्परेचर. हॅलो. Yes, ma'am. लुब्रिकंट इज युज्ड विथ ऑब्जेक्ट ऑफ. कशासाठी वापरला जातो लुब्रिकंट? Decreasing frictional फ्रिक्शनल resistance. रेजिस्टन्स. गुड. डॅश डॅश इज अ मोस्ट वाइडली युज्ड सॉलिड लुब्रिकंट. ग्राफाइट. Lubricant should have high oiliness. Property. Suitable lubricant for watch is hazelnut oil. Lubricant used in machine working at a low temperature should possess. जी मशिनरी लो टेम्परेचरला काम करते त्या मशीन कडे काय असायला पाहिजे? काय व्यवस्थित असायला पाहिजे?
आता फायर पॉईंटचा तर काही प्रश्नच येणार नाही, कारण फ्रीज हा लो टेम्परेचरला वर्क करतोय. त्याचे पुअर पॉइंट आणि क्लाउड पॉइंट कमी असायला पाहिजेत, खूप कमी असायला पाहिजेत. तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं बघा, जर फ्रीज हा -5 डिग्री सेल्सिअसला जाणार असेल तर तिथं वापरलेला लुब्रिकंट कुठल्या टेम्परेचरला सॉलिड व्हायला पाहिजे? हॅलो हॅलो Yes, हॅलो. ma'am. हा, पुअर पॉइंट म्हणजे काय नाही येत का रे तुम्हाला? पुअर पॉइंट म्हणजे ज्या टेम्परेचरला फ्लो व्हायचं, स्टॉप होतं, त्या टेम्परेचरला पुअर पॉइंट असं म्हणायचं. जर जर लुब्रिकंट हा पुअर पॉइंटच्या स्टेप मध्ये आला तर तो सॉलिड होऊन बसतो आणि त्याचं वर्किंग थांबवतो, लक्षात आलं का? येस मॅम. Yes. हा, मग जी मशिनरी लो टेम्परेचरला काम करणार आहे त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी असावी? याच्यातली खालच्या 4 प्रॉपर्टी लो मध्ये पॉवर Low पुअर पॉइंट. कारण हाय पुअर पॉइंट असेल तर सॉलिड होऊन बसेल, आपलं फ्रीज कामच करणार नाही. हा, वर्किंग स्टॉप होईल. ओके. कॅपॅसिटी ऑफ ऑइल टू स्टिक इन टू द सरफेस ऑफ मशीन पार्ट अंडर ए कंडिशन ऑफ हेवी लोड इज नोन ॲज स्टिक. असेल तर ऑइलीनेस ही प्रॉपर्टी असते. ओके. इन केस ऑफ ऑइल लुब्रिकंट आर जनरली इन केस ऑफ लिक्विड लुब्रिकंट्स जनरली लिक्विड लुब्रिकंट असेल त्याचा फायर पॉइंट हा फ्लॅश पॉइंट पेक्षा जास्त असते की नाही? हे बघा, अगोदर ठिणग्या पडतात आणि नंतर पेट घेत असते. का अगोदर पेट घेऊन नंतर ठिणग्या पडतात? नाही. हा, मग फायर पॉइंट हा हाय असतो. ओके. मिनरल ऑइल्स आर Poor in oil. पुअर इन poor in oiliness. Okay. When graphite is dispersed in oil, it is called as ऑइल डॅक. oil dag. Good lubricant should have, read करा हे खालची MCQs. High viscosity index. High viscosity index. Good. Lubricating oil with the highest aniline point means it contain minimum aromatic hydrocarbon. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. जर हायेस्ट ॲनिलिन पॉइंट असलं की अरोमॅटिक हायड्रोकार्बन कमी असतात. हायेस्ट ॲनिलिन पॉइंट असला की अरोमॅटिक हायड्रोकार्बन कमी असतात. सिंथेटिक ऑइल हॅव डॅश डॅश. जे सिंथेटिक ऑइल असतात कुठे वापरले जातात रे सिंथेटिक ऑइल? एरोप्लेन, हेलिकॉप्टर, ॲटॉमिक एनर्जी प्लांट एटसेट्रा. ओके. ऑइलीनेस ऑफ लुब्रिकंट कॅन बी इम्प्रूव्ड बाय ब्लेंडिंग द मिनरल ऑइल विथ. ऑइलीनेस कशाने वाढवला जातो? मिनरल ऑइलचा एकतर पाम ऑइल टाकलं जातं किंवा कॅस्टर ऑइल टाकलं जातं किंवा ऑलिव्ह ऑइल टाकलं जातं. ही नावं आहेत ना, ती व्हेजिटेबल ऑइल आणि एनिमल ऑइलची आहेत. मिनरल ऑइलचा ऑइलीनेस वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल आणि एनिमल ऑइल टाकलं जात असतं. तर ही तिन्ही नावं त्या ऑइलची आहेत. ओके. हॅलो, कळतंय का? Yes. हा. Rate of change of viscosity of lubricating oil with the temperature is known as viscosity index. When graphite is dispersed in oil, it is Oil known dab. as oil dab. Oiliness is least in case of. Grass. चुकलं किती बरोबर ऐकून? मिनरल ऑइल्स ना. हा, मिनरल ऑइल. मी मुद्दाम टाकले. मिनरल ऑइल. ऑइलीनेस कमी कुणाची आहे? मिनरल ऑइलची कमी आहे. ओके. ओव्हर. लक्षात आलं का? येस मॅम. Yes, ma'am. चॅप्टर झालेला मी लिंक पाठवणार, त्या लिंक वरती अपलोड करायचा. Yes, ma'am. हा, आता सेक्शन फर्स्ट मधले 2 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आपले. एक वॉटर टेक्नॉलॉजी आणि दुसरा लुब्रिकंट. लुब्रिकंट. आता आपण पहिल्या सेक्शन मध्ये की नाही 3 चॅप्टर आहेत, दुसऱ्या सेक्शन मध्ये 3 चॅप्टर आहेत. आता पहिल्या सेक्शन मधले 2 घेतले मी, आता दुसऱ्या सेक्शन मधले 2 घेणार आहे आणि त्यानंतर ते 2 संपल्यानंतर पहिल्या सेक्शन मधला उरलेला चॅप्टर घेणार आणि लास्टला दुसऱ्या सेक्शन मधला 3 नंबरचा जो चॅप्टर उरलेला आहे तो घेणार. म्हणजे पेपर व्यवस्थित सोडवता येते तुम्हाला. ओके. व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? Yes. Fuels. नवीन स्क्रीन शेअर झाली का? Yes, येस ma'am. मॅम. Yes. व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? Fuels. फ्युएल्स. फ्युएल किंवा फ्युएल्स. सिलेबस आहे रजानो लिहिलेला? No, ma'am. हा, No, ma'am. सिलेबस ही खूप 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 महत्वाची गोष्ट असते आपल्याकडे.
आपला कुठला अभ्यास झालाय, कुठला राहिलाय, आणि परीक्षेच्या वेळेस जर उत्तर शोधायचं असेल तर कुठल्या पॉइंट मधलं उत्तर आहे ते पण कळायला पाहिजे ना. का तुम्ही बघत नाही उत्तर? बघता का रे? पहिल्या सेमिस्टर मध्ये बघता आली का तुम्हाला उत्तर? पाहता आली कुठं? नाही. नाही, खरं बोलायचं. नाही नाही का पाहता आले? सापडत नव्हते. नाही. सापडत नव्हते का? व्यवस्थित लिहिलं ना सापडतात रे. तुम्ही व्यवस्थित लिहिलं नसेल. नाही सापडत नाही टाइम मॅडम. पुरावा टाइम पुरत नाही का? बरं ठीक आहे. तुम्ही चुकीची पद्धतीने केलं. तुम्ही सिलेबस बघून जर शोधले असते तर सापडलं असतं. सिलेबस ठेवायचा आपल्याजवळ, कुठल्यातला पॉइंट आहे ते कळतं, डायरेक्ट त्या पॉइंटला जाता येते ना तुम्हाला. ठीक आहे मॅम. होय की नाही? त्यावेळेस हा त्यावेळेस काय झालं? ओके मॅम. ह्यावेळेस ट्राय करतो. ट्राय अगोदर परीक्षेच्या वेळेस नाही ट्राय करायचा. आता अगोदर प्रिलिम एक्झाम वगैरे घेतल्या जातात ना, तेव्हा ट्राय करून बघायचं. हा. ओके. नाहीतर परत मग लास्टच्या फायनलच्या एक्झामच्या वेळेस ट्राय केला ना, सगळं बोंबलं हे होऊन बसेल सर. आपलं प्लॅनिंग सगळं चुकून बसेल. हा, अगोदर प्रॅक्टिस असावं लागते. चोरी करायची असेल तर पण प्रॅक्टिस लागते. आपल्यासारख्याने चोरी केलेली बरोबर ओळखायला येते, है की नाही? ठीक आहे. सिलेबस लिहून घ्या चांगल्या अक्षरातले. आता तुम्हाला सांगितले कशासाठी लागणार आहे. फक्त नाव टाका चॅप्टरचं, सेक्शन वगैरे टाकू नका, कारण चॅप्टर रिड्यूस झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे. 80% सिलेबस आहे, त्यामुळं सिरीज लिहा पटपट. हॅलो, घरी गेलाव का? होय का? बरोबर. मी 5:45 लेक्चर सुटणार आहे म्हणून सांगावं म्हणून.
झालं मॅम. म्यूट आहात तुम्ही मॅम. ओके झालं का? Yes, ma'am. हा फ्युएल प्लस व्हॉट ऑक्सिजन. ऑक्सिजन. हा कुठला ऑक्सिजन? वातावरणातला ऑक्सिजन. दॅट गिव्स प्रोडक्ट प्लस हीट. या प्रोडक्ट हॅलो, ह्या प्रोडक्ट हा इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. काय इम्पॉर्टंट आहे? फ्युएल गिव्स व्हॉट हीट. आपण का फ्युएल वापरतो? आपल्याला काय पाहिजे फ्युएल पासून? हीट एनर्जी पाहिजे असते. फ्युएल पासून काय पाहिजे आपल्याला? हीट एनर्जी पाहिजे असते. फ्युएल गिव्स हीट. ओके. देन व्हॉट इज मीन बाय फ्युएल? चॉक हा फ्युएल आहे का रे? नो. ज्या वस्तूचं कंबशन होतं, जी वस्तू जाळता येते आपल्याला, तो फ्युएल असतो. ज्या वस्तूचं कंबशन करता येतं ते फ्युएल असतं. ओके. फ्युएल इज अ कंबसेबल सबस्टन्स. आणि प्रत्येक फ्युएल मध्ये मेन सबस्टन्स कोणता असतो? प्रत्येक फ्युएल मध्ये मेन सबस्टन्स हा कार्बन असतो. कार्बन शिवाय फ्युएल नाही. कार्बन ऍज ए मेन कॉन्स्टिट्युएंट. आता फ्युएलचे दोन गोष्टी शिकलोत आपण. एक तर तो कंबसेबल सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि त्याला जर बर्न केलं तर तो लार्ज अमाऊंट ऑफ हीट देणार आहे. हा काय काय सांगितलं फ्युएलचं? सांगा बरं बघू. फ्युएल हा कंबसेबल सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये कार्बन हा मेन कॉन्स्टिट्युएंट आहे आणि तो लार्ज अमाऊंट ऑफ हीट देणार आहे. पण क्रायटेरिया काय आहे? त्याचं कंबशन कसं व्हायला पाहिजे? प्रॉपर व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याकडे गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडरची तो पाईप आपल्या शेगडीजवळ घेऊन गेलं जातो. शेगडीच्या बर्नरला त्याचं कनेक्शन दिलं जातं आणि तिथून आपण हीट एनर्जी मिळवतो. एखादी चूल एखादं लाकूड असेल तर त्याला त्या चुलीपर्यंत नेलं जातं, त्याचं व्यवस्थित बर्निंग केलं जातं, व्यवस्थित हीट त्याच्यापासून मिळवली जाते. पेट्रोल डिझेल असेल तर गाड्यांच्या टाकीमध्ये टाकलं जातं, त्याच्यातून पाईप असतात, ते पाईप आपल्या इंजिनला जोडलेले असतात आणि त्याच्यापासून आपल्याला हीट एनर्जी मिळत असते. तसं त्याचं बर्निंग हे कसं व्हावं लागतं? कसं व्हावं लागतं त्याचं बर्निंग? फ्युएलचं बर्निंग प्रॉपर व्हावं लागतं. प्रॉपर बर्निंग झाल्यानंतर ते गिव्ज लार्ज अमाऊंट ऑफ हीट. प्रॉपर बर्निंग झालं तर ते भरपूर प्रमाणामध्ये हीट देतं. अँड विच कॅन बी युज्ड इकॉनॉमिकली फॉर डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल पर्पज. आपल्याला ती हीट एनर्जी आहे ना, ती डोमेस्टिक घरगुती वापरासाठी आणि इंडस्ट्रीतल्या वापरासाठी वापरता येत असते, इंडस्ट्रीसाठी वापरता येत असते. आर यू गेटिंग? आपलं एकच काम आहे याच्यामध्ये. काय काम आहे रे? प्रॉपर बर्निंग करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे? प्रॉपर बर्निंग करायला पाहिजे. सांगा बरं डेफिनेशन. फ्युएल इज containing Carbon as a as a main constituent which on proper burning gives large amount of heat which can be used economically for domestic and industrial purpose. Am I correct? Yes. येस मॅम. समजलं का सर्वांना? Yes, ma'am. What is the definition of fuel? Fuel is combustible substance containing carbon as a main constituent which on proper burning gives large amount of heat which is used for domestic and industrial purpose. Okay? Are you getting? Yes. Yes, ma'am. लिहा मग इथून रजांनो इथपर्यंत लिहा. रेड केलेलं आहे तेवढं लिहा.
लिहिलं का? No, ma'am. लिहिलं? हॅलो 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 नो मॅम राहिले. हा लिहा लिहा सावकाश लिहा घाई करू नका. झालं का? हॅलो हॅलो झालं मॅम. ओके शाल वी स्टॉप? थांबूयात का पण? ओके Yes, ma'am. बेस्ट